हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आचरिता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। साधू पुरुषांचं वर्णन करायला माऊलींनी सुरू केलेलं आहे। त्यामध्ये वर्णन करताना ते म्हणतात की त्यांचं अंतःकरण शुद्ध झालेलं असतं आणि त्यांच्या चित्तामध्ये सतत भगवंत राहत असतो। दुसरी गोष्ट म्हणतात की त्यांच्या तळमळीमुळं धर्मरक्षण होतं, धर्माचं रक्षण होतं किंवा धर्माचे जे जे म्हणून काही कार्य आहे ते त्यांच्या कृतीवरून ठरत असतात आणि म्हणून ते म्हणतात की धर्म हा राज्य करत असतो। त्यांच्या तळमळीच्या सद्भावनेमध्ये धर्म हा राज्य करीत असतो, म्हणजे धर्माचं रक्षण होत असतंय आणि त्यांच्या ठिकाणी सद्विचाराला त्यांचं सद्विचार मनात सद्विचारानं भरलेलं असतं। पुढे म्हणतात ते ज्ञानगंगे नहाले पूर्णता जीवनी झाले जे शांतीशी आले पल्लव नव्हे। खरी शांती जर अनुभवायची असेल तर ती संतांच्या सहवासामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते आणि त्यांची शांती आपली जशी ढळते बारीक सारीक गोष्टीमुळे। काहीतरी साधं जरी घडलं तर आपण अस्वस्थ होतो, आपला मूड नाही असं आपण म्हणतो, माझा मूड गेला म्हणतो आपण। एखादी व्यक्ती जरी दिसली तर त्या व्यक्तीच्या दिसण्यानं आपला मूड जातो, मग आपली शांती कसली कमकुवत असेल बघा। आणि तीच शांतीचा विचार जर असं ढळायला नको पाहिजे शांती, अशी ही शांती कोणाची असते तर साधू पुरुषांची महात्म्याची असते। जे शांतीशी आले पल्लव नव्हे म्हणून, कारण त्यांनी पूर्णता झाले शब्द वापरलाय। पूर्णता झाले म्हणजे त्यांच्या समाजाबद्दलचे काहीतरी अपेक्षा असतात ना, नात्यागोत्यातल्या काही अपेक्षा असतात ना, त्या संपून गेलेल्या असतात। आपल्याला प्रपंचातून काही मिळवायचं नाही, मिळत नाही हे कळलेलं आहे, मग मिळत नाही त्यांच्याकडे ते ढुंकूनही पाहत नाही। आता मिळत नाही याचा निश्चय व्हायला पाहिजे ना, म्हणजे संसार मिथ्या आहे याचा निश्चय व्हायला पाहिजे। साधू पुरुषांचा तसा निश्चय झालेला असतो। त्यामुळे ज्या मिथ्या गोष्टी आहेत, नाशवंत आहेत, त्याच्याकडून शाश्वत काय मिळेल ही ते अपेक्षाच ठेवत नाही आणि अपेक्षा नसल्यामुळं पूर्णता जीवनी झाले। जीवनी झाले म्हणजे त्याची साधना पूर्णत्वाला गेलेली असते, पुढे आहेच त्याच्यावरच पुढची उभी अवलंबून आहे। त्याही सगळी जी साधना आहे त्याचा परिणाम म्हणून ते पूर्ण झालेले असतात। पूर्ण म्हणजे जसा परमात्मा पूर्ण असतो। आपण काल समुद्राचं उदाहरण घेतलेलं होतं। समुद्रामधला जी पूर्णता जी आहे ती पूर्णता एखाद्या बाहेरच्या बाजूला पडण्यामध्ये नसते। म्हणून ज्ञानगंगे नहाले पूर्णता जीवन झाले शांतीशी आले पल्लव नव्हे, हे जे माऊली शब्द वापरतात ते पूर्णत्व त्यांच्याकडे आलेलं असतं। आणि पूर्णत्व कधी येते माहिती आहे, इच्छाच आपल्याला अपूर्ण बनवतात। कायम लक्षात ठेवायचं, ज्या ज्यावेळी अपेक्षा असतात, इच्छा असतात, आग्रह असतो किंवा हट्ट असतो किंवा दुसरी गोष्ट अहंकार असतो, दर्प असतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला कमी करतात। आणि या कमी करणाऱ्या गोष्टी मला म्हणजे माझ्या एकूण पदावरून खेचणाऱ्या खाली असतात, पण खेचणाऱ्या गोष्टींचीच आपण संगत करत असतो। जी व्यक्ती आपला वारंवार अपमान करत असते त्यांच्या संगतीत आपण गेलो तर काय होईल सांगा बघू? जे व्हायचं ते होणार, आपण नेहमी अपमानित होणार, मानहानी आपल्याला त्यांच्या सहवासामध्ये बघायला मिळणार। तसे आपण जी संगत करतो, दंभ, दर्प, अहंकार, काम, क्रोधादी विकार, अशा अनाकलनीय अशा इच्छा सुद्धा असतात, ज्याचं काही संबंध नसतो अशा इच्छा आपल्याला असतात, अपेक्षा असतात कुणाकडून तरी। हे सगळ्या गोष्टी पूर्ण न होणाऱ्या आणि पूर्ण न झालेल्या गोष्टीबद्दल आपण धरून राहिलो तर त्या गोष्टी आपल्याला अपमानित करतात, दुःखी करतात, पराभूत करतात। आणि असं पराभूत आणि लाचार जीवन जगणं आमच्या नेहमी सरावाचं झालेलं आहे।
त्याच्यापेक्षा मोठं जीवन काहीतरी आहे जे संतांच्याकडे पाहिल्यानंतर कळतं, की आपण पाहिलंच जात नाही आपण तिकडं. त्यांच्याकडं त्यांचा मोठेपणा पाहिल्यानंतर लक्षात येतं ते कधी लाचार झालेले आपल्याला बघायला मिळत नाहीत. मला यांनी बोलवावं, मला यांनी खाऊ घालावं, मला यांनी नमस्कार करावा, मला हारतुरे घालावेत, माझी वाहवा करावीत, माझे कुठेतरी पोस्टर लागावेत, असं त्या महात्म्यांना वाटत नाही. आणि जर वाटत नाही तर म्हणूनच ते मोठे असतात. त्यांना लोक वंदन करतात याचा अर्थ आहे त्यांना कुणी वंदन करावं अशी इच्छा नसते म्हणून सगळे लोक वंदन करतात. त्यांना मान देतात, त्याला कारण आहे, त्यांना मान नको असतो म्हणून. परंतु डॉक्टर काय उदाहरण देतात, कीर्तीचं उदाहरण देतात. एक सुभाषित आहे, संस्कृत सुभाषित, की कीर्ती नावाची जी वधू आहे, उपवर आहे, उपवर म्हणजे आता लग्न तिचं होणार आहे अशी ती वधू आहे, तर तिच्या हातामध्ये हार आहे आणि ती घालायला निघालेली आहे. आता एक कीर्ती नावाची वधू जी आहे ती कुणाच्या पाठी लागते, तर शक्यतो या साधू पुरुषांच्या पाठीमागे लागते की त्यांना माळ घालायची आहे. आता हे माळ घालण्यासाठी ती पाठीमागे जाते, पण ती पुढे पळतात, ते तिला नाकारतात. ती नाकारतात म्हणूनच ती त्यांच्या मागे लागते. आणि इकडे दुसरा मुद्दा बघा, आमच्यासारखे लोक आहे, आम्हाला वाटते आम्हाला कीर्ती पाहिजे, मान सन्मान पाहिजे, सगळ्यांनी आम्हाला बोलवलं पाहिजे, वाहवा केली पाहिजे, आमचं कुठेतरी कोणतरी उल्लेख केला पाहिजे, प्रशंसा केली पाहिजे. आणि या नादामध्ये आपल्याला आपण काय असतो माहितीये, त्यांच्या मागं पळत असतो. आता ते पुढे पळणारी सगळी गोष्ट आहे, त्या पुढे पळणाऱ्या कीर्तीच्या पुढं आपण असायला पाहिजे ना, तरच आपण कीर्ती मागे लागेल. आपण कीर्तीच्या मागे आहोत, प्रतिष्ठेच्या धनाच्या मागे आहे, आणि धन पुढं आहे, विषयांची सुख पुढं आहे. धन, मान, मान्यता, समाज, प्रशंसा या सगळ्या गोष्टी पुढं आहेत आणि आम्ही त्यांच्या मागे आहोत. आणि मागे असणाऱ्या गोष्टीमुळं आम्हाला त्या प्राप्त होत नाहीत. त्यातलं एक चिंतन असं आहे बघा, की आपण त्यांच्या पुढे गेलो पाहिजे. आणि आपण त्यांच्या पुढे गेलो तर आपण त्याची किंमत कमी करून टाकतो ना, म्हणून ते आपल्या मागे लागतात. मग ही जर गोष्ट आपल्या लक्षात यायला लागली तर साधू पुरुषांच्या बाबतीमध्ये पूर्णत्व जे येतं त्याला कारण ते आहे. पूर्णत्व कधी येतं, काही नको म्हणणं पूर्ण आहे ना. समाधानी कोण असतो सांगा, जो आहे त्यामध्ये त्याच्या पुढे काय मला नको म्हणणारच समाधानी असतो, मागणारा समाधानी असतो काय सांगा. आम्ही पूर्ण झालो नाही त्याला कारण आमच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, काहीतरी मनात हवं असतं आपल्याला. आणि हवंपणा जो आहे हा हवरटपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण पूर्ण होत नाही. आणि पूर्ण होण्यासाठी आपल्याला हे सगळं करून टाकायला पाहिजे. मला काय नको, ह्यांनी बोलवायला पाहिजे असं मनात येता कामा नये. पहिल्यांदा सुरुवात अशी करायची की कोणी नाही मला बोलवू. जर समजा मला बोलवायला पाहिजे होतं आणि बोलवलं नाही तर त्यावेळी कदाचित मनात आलं तर त्यावेळी ते घालवावं, त्यांनी का मला बोलवावं, असं माझ्यामध्ये काय आहे, असा विचार मनामध्ये आपण आणला पाहिजे. ही पहिली पायरी आहे. नंतरच्या पायरीमध्ये अशी सहजता येईल आपल्यामध्ये की कोणती, तर कोण बोलवलंय का नाही बोलवलं हेच लक्षात राहणार नाही. त्यामुळे कुणी मान दिला, कुणी अपमान केला, ह्या गोष्टीची पर्वाच राहत नाही. आणि जो मानासाठी हापापलेला नसतो त्याचा अपमान कोणीही करू शकत नाही. कारण त्याला मानच नको असतो, तो अपमानित कसा होईल सांगा बघू, होणारच नाही. अपमान घडतो तो मानाच्या अपेक्षेमुळे. आपली लाचारी असते म्हणून आपल्याला अपमान घडतो. आपल्याला छी-थू केलं जातं, हाड केलं जातं कुत्र्यासारखं. त्याला कारण आहे मला कोणीतरी बोलवावं या आशेनं आपण मागे जात असतो. वस्तूंच्या मागे, माणसांच्या मागे, धनाच्या मागे, कीर्तीच्या मागे ही धाव आपली चालू असते, सत्तेच्या मागे हे सगळं आपलं चालू असतं. आणि हे सगळं चालू असताना आपल्याला कोणतरी त्यात होतेच ना. कोण मान देणारे भेटेल आपल्याला, चुकून कोणतरी भेटला तर तेवढ्यानं आपलं समाधान होत नाही, अजून सगळ्यांनी द्यायला पाहिजे मान असं वाटायला लागतं. आणि ही माझी जी आकांक्षा आहे ती अगदी मरेपर्यंत शिल्लक राहते आणि मी अपूर्ण अवस्थेमध्ये मृत्यू पावतो. आणि अपूर्ण अवस्था पुनर्जन्मासाठी कारणीभूत ठरते. इथं म्हणतात पूर्णता जीवनी झाले, ज्यानी सगळी जी आहे त्या सुखांना तिलांजली दिलेली असते. सुख भोगून पोट भरत नाही, विषयाची सुख भोगून पोट भरत नाही, विषयाची तृप्तीच कधी नसते, विषय तृप्तच करत नाहीत. मग विषय तृप्त करत नाही तर त्याचा नाद सोडणं हीच तृप्ती आहे. त्याच्या सहवासातून, संघातून, त्या विषयाच्या चिंतनातून बाहेर पडणं हेच समाधान आहे.
पण आपण ते सद्गुरूंच्याकडून, आपल्या महात्म्यांच्याकडून, साधू पुरुषांच्याकडून, संतांकडून शिकत नाही. म्हणूनच आपल्याकडं आचार्य आलेले आहे. सगळीकडे आपल्याला हवं हवं वाटतं. काही नको नको वाटायला लागेल ना, आता काही आणि काहीतरी करावं अशी इच्छा राहत नाही. आणि हाच मुद्दा इथं सत्पुरुषांच्या बाबतीत माऊली सांगतात आणि पुढे म्हणतात, जे परिणामा निघाले कोंब. आता कुठला परिणाम झाला म्हणतात, तर पूर्वीची कर्म, उपासना, ध्यान, धारणा, नाम, समाधी इत्यादी साधनं जी त्यांनी केलेली असतात, त्या साधनांचा परिणाम म्हणून त्यांना ही पूर्ण स्थिती प्राप्त झालेली असते. पूर्ण स्थिती का प्राप्त होते? परिणामा निघाले कोंब. आता अंकुर फुटतो त्याला. जी कामं, जे आपण कर्म केलेली असतात ते अंकुरित होतच असतात. मग कुठली कर्म? तर अशी कर्म आहे तर निष्काम कर्माला अंकुर नसतो, पण त्याचा परिणाम मात्र असतो शांती नावाचा. पूर्णत्व हे त्याचा परिणाम असतो. आणि सकाम कर्माचा परिणाम काय असतो? सुख दुःख असतात. सुख आणि दुःख हे सकाम कर्माचे कोंब आहेत. आणि निष्काम कर्माचे जे कोंब आहेत त्याला कोंबच नसतो मुळात. कारण निष्काम कर्म बीज रूपानं होतच नाही, त्याला अंकुर फुटतच नाही. आता इथं जो परिणामा निघाले कोंब म्हणतात तो कोंब म्हणजे अखंड शांतीचा लाभ त्यांना झाला. म्हणजे निष्काम कर्माला जे बीज, जे फळ रूपाने येतं, ते फळ कोणतं असेल तर ते म्हणजे शांती, तृप्ती, समाधान ही फळं प्राप्त होतात, मोक्ष प्राप्त होतो. आणि तोच परिणाम सांगायला आहे. सगळ्या साधनांचा परिणाम म्हणून त्यांना पूर्ण स्थिती प्राप्त होते. असे हे संत जे आहेत ते पूर्ण ब्रह्मस्थितीचे कोंब आहेत. म्हणजे भक्तीनं त्यांचा देह ब्रह्मस्वरूप झालेला असतो, ब्रह्मरूप होतो. भक्तीमुळं त्यांचा देह जो आहे तो ब्रह्मरूप होतो. हाच फुटलेला कोंब आहे. कोंब म्हणजे काय? एखाद्या बीज रूपानं झाड रूपानं तयार व्हायला सुरुवात होणं. आता विचार जर केला तर कर्माला कोंब असतात, पण निष्काम कर्माला कोणते कोंब येतील? तर निष्काम कर्माला शांती, तृप्ती, समाधान हे त्याचे फळं आहेत. आणि ही फळं भोगायला मिळतात जे धैर्यमंडपाचे स्तंभ. त्यांचं वर्णन करताना माऊली म्हणतात, जे परिणामा निघाले कोंब, जे धैर्यमंडपाचे स्तंभ, जे आनंद समुद्री कुंभ चुबुकळूनी भरले. सगळा बाहेर आत बाहेर सगळीकडे त्यांचा आनंद भरलेला असतो. कारण आत बाहेर त्याने त्या परमेश्वराला विषय केलेला असतो, त्याला जाणलेला असतो. तो अविनाशी आहे, सर्व भूतसृष्टीचं कारण आहे असं ज्ञात्वा भूतादि माव्यम, त्यांना तसं जाणलेलं असतं. आणि म्हणून ते आनंद स्वरूप झालेले असतात. भगवंत जसा आनंद स्वरूप असतो तसे ते पण आनंद स्वरूप होतात. कारण भगवंताला जाणणारे भगवत रूप होतात. ब्रह्मविद ब्रह्मेव भवती अशी श्रुतीच आहे ना. ज्यावेळी देवाला जावायला जातो तो देवची होऊन ठेलो, देव पहावया गेलो, देवची होऊन ठेले. अशी पूर्ण स्थिती जी आहे ती भक्तीनं प्राप्त होते. ही पूर्ण ब्रह्मस्थिती या सगळ्या साधनांचा परिणाम आहे. मग साधनं कोणती वाया जातात? जी प्रपंचासाठी सकामतेनं केलेली असतात, विषय सुखाच्या तळमळीनं केलेली असतात, त्या सगळ्या कर्मांना कोंब असतो. तो कोंब म्हणजे जन्म मृत्यूचा असतो, सुख दुःखांचा असतो, पाप पुण्यांचा असतो. सकाम कर्मातून आपल्याला पाप पुण्य, सुख दुःख आणि सगळे जन्म मृत्यूच भेटत असतात. पण ज्यावेळी निष्काम कर्मानं साधू पुरुष ते परिणाम जे आहेत त्याचं फळ काय मिळतं? तर शांती, धैर्य, आनंद ही सगळी फळं त्याला प्राप्त होत असतात. म्हणून ते धैर्य मंडपाचे कोंब आहेत. धैर्य म्हणजे कुठलं? सगळ्यात श्रेष्ठ धैर्य कोणतं असतं? तर सात्विक धैर्य. सात्विक धैर्य स्थिर असतं, हलत नाही, डुलत नाही. अपमानानं काय होत नाही? खंतित होत नाही, त्यांना खंत वाटत नाही. अपमान झाला म्हणून अपमानित होत नाहीत ते. कोणीतरी निंदा केली म्हणून खचून जात नाहीत ते. अगदी शांत असतात, त्याला धैर्य म्हणतात. आपण धैर्य कसं म्हणतो? जशास तसे उत्तर देणारा जो आहे त्याला धैर्यवान म्हणतो. पण इथं साधू पुरुषाचा विचार जर केला तर जशास तसे नव्हे, तर ते कोणत्याही स्थितीमध्ये काहीही प्रतिक्रिया देत नाहीत. म्हणून त्याला धैर्य मंडपाचे कोंब म्हणलेला आहे. म्हणजे धैर्याचा सात्विक जो मंडप, धैर्य मंडपाचे स्तंभ म्हणजे जो मांडव आहे, त्या मांडवाचे खांब जे आहेत ते त्याचे धैर्याचा तो मंडप आहे. आणि त्या धैर्याच्या मंडपाचे ते स्तंभ आहेत. म्हणजे धैर्य जे शिल्लक आहे ना समाजामध्ये ते त्यांच्या कारणामुळं आहे.
म्हणजे सात्विक धैर्यरूप मांडवाचे खांब असतात. म्हणजे समाजात जी सात्विकता दिसते त्याचे ते आधारस्तंभ असतात, त्यांचे ते प्रेरणास्थान असतात. जी सात्विकता दिसते, काही लोक बघायला मिळतात ना, फार सात्विक लोक असतात, एकमेकाला मदत करतात, आनंद व्यक्त करतात, भगवंताची आराधना करतात, संतांच्या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या पालन करणारे सात्विक माणसं आपल्याला भेटतात. त्याला कारण काय आहे? संत महात्म्यांची पुण्याई असते. म्हणून इथं म्हटलेलं आहे, समाजात जी सात्विकता, जे दैवी गुण दिसून येतात त्या सगळ्यांचा आधारस्तंभ हे महात्मे आहेत. कारण त्यांची द्वैत भावना गेलेली असते आणि म्हणून भय नसतं. आणि भय गेल्यानंतरच धैर्य येतं ना. धैर्य कधी येतं सांगा? भय वाटते त्यावेळी. भय कशाचं वाटतं? माझी संपत्ती मला मिळते की नाही याचं भय, मिळालेली संपत्ती टिकते की नाही याचं भय, माझं शरीराच्या देहाची अवस्था काय होईल याचं भय, रोग आजारपण याचं भय, लोक कोणतरी मला लुटतील लुबाडतील याचं भय, माझं वृद्धत्वामध्ये माझं जीवन कसं असेल याचं भय, माझी मृत्यूनंतरची गती कशी असेल याचं भय. किती भय आहेत सांगा बघू. सगळ्यात मोठं भय मृत्यूला सामोरे जायचं आहे, ते मृत्यू भय. या सगळ्या भयातून ते बाहेर पडलेले असतात. आता भय नाही वाटे ऐसे जीवा, घडली या सेवा समर्थांची. भगवंताची सेवा त्यांच्या हातून घडलेली असते आणि म्हणून त्यांचं धैर्य निघून गेलेलं असतं असं तुकोबा म्हणतात. म्हणून त्यांची द्वैत भावना शिल्लक नसते. तुका म्हणे आम्हा भय कासे याचे, मारू ब्रह्मयाच्या तोंडावरी. काय म्हणतात तुकाराम महाराज? म्हणजे एकदम बंडखोर संत आहेत. ते शिल्लक काही ठेवत नाही. तुका म्हणे आम्हा भय कासे याचे. त्यांना जर भय असतं तर त्या काळातल्या समाजातल्या काही समाजकंटकांनी त्यांना अभंग लिहिण्यापासून परावृत्त केलं, कीर्तन प्रवचन करण्यापासून परावृत्त केलं होतं. पण ते गप्प बसले नाही. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि जग असं शब्द वापरले त्यांनी. आम्ही युद्ध केलं. युद्ध कशाशी केलं? मायेशी. मायेशी म्हणण्यापेक्षा मायेमध्ये राहणाऱ्या लोकांनी ज्यांनी विरोध केला त्यांनी विरोध केला नाही, पण विरोध न करता त्यांनी पराभूत केलेला आहे. हे युद्धच त्यांच्याकडे होतं. धैर्य होतं. संतांच्याकडे धैर्य असतं आणि म्हणून धैर्यवान असल्यामुळंच धैर्य मात्र सात्विक असायला पाहिजे. जर तामशी धैर्य असेल ना तर ती माणसं पुरामध्ये उड्या मारतात. बघा, मी धाडसी किती आहे हे दाखवण्यासाठी पुरामध्ये उड्या मारतात. 150च्या स्पीडने गाडी पळवतात, 150 km/h गाडी पळवतात. हे म्हणायचे धाडशी. पण धाडशी कसले? हे राजस किंवा तामस धाडशी असतात. संत सात्विक धैर्याच्या मंडपाचे स्तंभ असतात. हा मुद्दा माऊली मांडतात. माऊली स्वतःच्या अनुभवातून सांगतात. त्याने आधार दिलाय समाजाला. ही सात्विकता जी जतन केली, जोपासली, मेंटेन केलेली आहे ना समाजामध्ये, याला सगळं श्रेय संतांच्याकडे जातं. आज महाराष्ट्रामध्ये किंवा आणखीन सगळीकडे जिथं जिथं संतांची चरित्र आपल्याला बघायला मिळतात किंवा संत ज्या ज्या ठिकाणी जन्माला आले ती क्षेत्र पावन झालेली आहे. त्या क्षेत्रामध्ये सात्विकता जतन केलेली आहे. त्याची प्रेरणा लोकांना मिळते आहे. म्हणून त्यांना धैर्य मंडपाचे स्तंभ असे शब्द म्हणतात. जे आनंद समुद्री कुंभ, समुद्र कसला आहे? आनंदाचा. दुसरा मुद्दा आहे, ते आनंद रूप झालेले असतात. कुंभ असतात. कुंभ म्हणजे साठा, ठिकाण आहे. स्तोत्र असतात. आनंदाच्या समुद्रात बुडून पूर्णपणे भरलेले घट असतात. कुंभ शब्दाचा अर्थ भांड, एखादं घट. कारण परिणाम त्याचा झालेला असतो. आनंदाला कारण काय सांगा बघू? आनंदाला कारण निष्काम कर्म, चित्तशुद्धी हेच त्याचं मुख्य कारण आहे. निष्काम उपासना, निष्काम कर्मद्वारे चित्तशुद्धी आणि चित्तशुद्धीचा परिणाम म्हणून आनंद, धैर्य, शांती या गोष्टी प्राप्त होत असतात. म्हणून समुद्र कसला? आनंदाचा समुद्र आहे. म्हणून परिणामाला ते कोंब फुटले म्हणतात. म्हणजे व्यापकतेचा किंवा पूर्ण स्थितीचा अनुभव दर्शवणारा हा शब्द परिणाम आहे. कारण संत हे पूर्ण अवस्थेला पोहोचलेले असतात. माऊलीच बोलतात बघा 12मध्ये, जो निजानंदे धाला शब्द आहे. झाला म्हणजे जीवन तृप्त झालेला आहे. परिणामू आयुष्याला पूर्णते झाला वल्लभ जो, म्हणजे तो आत्मानंदामध्ये तृप्त झालेला असतो. आणि शेवट जो ब्रह्मानंद आहे तो त्या जन्माला आला, म्हणजे ब्रह्मस्वरूप होऊन जन्माला आला. परिणामे आयुष्य आला, तसाच तो जन्माला येतो. पूर्ण ते झाला वल्लभ जो असा शब्द वापरलेला.
माऊली वर्णन करताना असं संतांचं करता, जो निजानंदे झाला संतुष्ट सतत असतो, तो सतत असतो, थोडा वेळचा पुरता नसतो. आणि ही तृप्ती हे त्याचे परिणाम आहेत. तसंच धैर्य आहे की त्रिविध दुःख एकदम कोसळली तरी तो डगमगत नाही. कुठलंही दुःख येऊ दे, शारीरिक व्याधी असू दे, समाजाकडून मानहानी होऊ दे, किंवा भूकंप सारखे किंवा आणखी नसल्यासारखे असे काही अधिदैविक दुःख जे आहेत, त्या अधिदैविक दुःखांचा सुद्धा डोंगर कोसळू दे. आध्यात्मिक दुःख म्हणजे शरीराचं दुःख, आधिभौतिक दुःख म्हणजे जगापासून मिळणारं दुःख, आणि आधिदैविक म्हणजे ज्याला काही कोण कारणच नाही, आपोआपच येत असतात. कोणती एखादं काहीतरी संकटमध्येच कोसळतं, मोठा पूर येतो आणि हानी होते, त्यातून होणारं दुःख असतं. भूकंप होतो, त्यातून हानी होते, त्याला कोण कारण आहे? दैवी. ही दैवी सगळी व्यवस्था आहे, त्यामुळे त्याला दैवी दुःख म्हणतात. अधिदैविक, अधिभौतिक. अधिभौतिक शब्द काय म्हणजे भौतिक शब्द जग दाखवतो. जगापासून मिळणारी, नातलंगापासून, घरदारापासून, पैशापासून मिळणारी सगळी दुःख जी आहेत अधिभौतिक आहे. आणि माझं शारीरिक आध्यात्मिक आहे. माझ्या शरीराचं दुःख मला आहे की नाही? आहेच की. व्याधी आहे, वृद्धत्व आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. रोग सारखं भरलेलेच आहेत माझ्या शरीरामध्ये. वृद्धत्व मला सुटतच नाही, सगळ्या गोष्टी आहे. माझं शरीर मला आवडत नाही, आध्यात्मिक दुःख आहे. या सगळ्या त्रिविध दुःखांचा जरी एकदम जरी रेटा जरी आला, ते हलत नाहीत, आजार झाले डळमळत नाहीत. करतील त्यांचे उपाय काहीतरी करत असतील आजाराबद्दलचे. आधी भौतिक म्हणजे लोकांच्याकडून काहीतरी मानहानी झाली तरी विचार करत नाहीत. आणि तिसरी गोष्ट, आणखीन काहीतरी घटना, दैवी घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडल्या तरी ते डगमगत नाहीत. असे धैर्य मंडपाचे कोंब असतात, धैर्य मंडपाचे स्तंभ असतात, आधार असतात. कारण अंतःकरणातील विकारांना घालण्यासाठी मोठं धैर्य लागतं. सगळ्यात गोष्ट मोठी धैर्य कुठलं असेल तर आपल्या अंतःकरणातील षडरिपू बाहेर काढायला. बाहेरचं काय करता हो? बाहेर ह्याला थोपवलं, त्याला थोपवलं, त्याला पराजित केला, त्याला नमवला, मी जिंकलो, ह्या गोष्टी बाहेरच्या आहेत. आतमध्ये स्वतःला जिंकता येते काय बघायला पाहिजे. कॉन्कर युअर सेल्फ, यू विल कॉन्कर द वर्ल्ड. तुम्ही स्वतःला जिंका, जग जिंकल्यासारखं आहे. आम्ही जगाला जिंकायला जातो आणि स्वतःला जिंकायचं राहून जातं. स्वतःला जिंकणं म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणं. स्वतःला जिंकणं म्हणजे माझे षडरिपू जे आहेत, काम, क्रोध, लोभ, दभ, मत्सर, द्वेष, हे सगळे जे आहेत ना, यांना काबूत ठेवणं. सगळ्यांच्यात आहेत ते. वर येऊ न देणे, याला धैर्य लागतं. तसं हे संत आहेत, ते वर येऊ देत नाही. कधी त्यांच्या तोंडातून शिवी येत नाही, कधीच ते दुसऱ्यांचा अपमान करत नाहीत, ते कुणालाही दुखवत नाहीत शब्दाने आपल्याला. असले ते धैर्य त्यांच्याकडे आहे. यासाठी काय कमी धैर्य लागते का सांगा? साध्या साध्या गोष्टींना आपण क्रोधित होतो म्हणजे धैर्यवान नाही आपण, असा सरळ त्याचा अर्थ आहे. साधी गोष्ट एखादी बघितली मी की मला पाहिजे असं वाटायला लागतं. खायच्या वस्तू दिसल्या की कधी पोट दिवशी उपवास आहे की नाही याचा विचार न करता खायला चालू करतो. धैर्यच नाही आमच्याकडे. संतांच्याकडे ते धैर्य आहे. कारण अंतःकरणातील जे विकार आहे ते घालवण्यासाठी फार मोठं धैर्य असावं लागतं. हे इंद्रियांचे आवेग असतात, हे थांबवण्यासाठी धैर्य लागतं, ते संतांच्याकडे असतं. म्हणून इंद्रिय अधीन होत नाहीत संत, कुठल्याही गोष्टीत लोकांच्या अधीन होत नाहीत, कारण ते परमात्म्याच्या अधीन झालेले असतात. आणि म्हणूनच त्यांना तो आनंद समुद्रामध्ये ते डुंबून असतात, राहत असतात. पोहतात कुठं? आनंद समुद्रामध्ये. म्हणजे संतांच्या आत आणि बाहेर आनंदच असतो. इथं म्हणे नाही चुबुकळूनी भरले. चुबुकळूनी भरले म्हणजे बुडून भरलेले आहेत ते. म्हणजे एखादं घागर आहे, ते आत पाणी आहे आणि ती घागर पाण्याने बुडलेली आहे. काय बघा, त्या घागरीमध्ये पाणी आहे, पूर्ण भरलेली घागर आहे, आणि ती घागर परत पाण्यामध्ये बुडलेली आहे. म्हणजे आत तरी आनंदच आहे, आत तरी पाणी आहे घागरीमध्ये, आणि घागरीच्या भोवती सुद्धा पाणी आहे. अशी जी अवस्था आहे तशी संतांची आनंदाच्या बाबतीमध्ये होते. आपल्यामध्ये कदाचित आनंद आत असतो, कधीतरी बाहेरच असतो. बाहेर तिसरा आनंदाच्या घटना पण ते आपल्याला आनंद देत नाही, अशा बरेचशा आहेत. संतांचं तसं नाही. आनंद समृद्धी कुंभ चुबुकळूनी भरले म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. तुकाराम महाराज त्याचा बरोबर वर्णन करतात. आनंदाचे डोही आनंद तरंग, डोह आनंदाचा तर तरंग सुद्धा आनंदाचे. आनंदाची अंग आनंदाची, त्याचा अंग कुठला आहे? आनंद. स्वरूप पण आनंदच आहे, आणि आत बाहेर त्याला जर बघितलं तर आनंदच आहे. कधी त्यांच्या तोंडातून शिवी म्हणजे काय? जे असतं तेच बाहेर पडतं असं संत सांगतात. शास्त्र पण आपल्याला तेच सांगतं. जे आपल्या आतमध्ये असतं ना तेच बाहेर पडत असतं. जे आत चांगलं असेल तर चांगलं बाहेर पडतं, आत बाद असेल तर बाहेर पडतं बाद. म्हणजे एखाद्या तांब्यामध्ये पाणी आहे, त्या पाण्याच्या तांब्याला जर आपला धक्का लागला, पाय लागला आणि सांडलं तर काय सांडेल त्यातून?
तांब्याच्या पाण्यात पाणी जे भरलेलं होतं ते, तर पाणीच सांडेल. समजा त्यामध्ये दूध भरलेलं आणि समजा त्याला पाय लागला, तर पाय लागला तर त्या तांब्यातून काय सांडेल? पाणी सांडेल काय? नाही, दूध सांडणार. समजा त्यामध्ये काहीतरी आणखीन काहीतरी मद्य भरलेला आहे, तर विषाचा तांब्या आहे, त्यामध्ये समजा त्याला धक्का लागला तर तोंड बाहेर सांडताना विषच सांडेल किंवा त्यामधलं मद्य असलेलं सांडेल. जे भरलेलं असतं तेच सांडत असतं. तसं आपल्याला कोणाला तरी धक्का लागला, पाय लागला, तर आपण काय करतो? लगेच चिडतो ना, किंवा आपले हावभाव तरी दाखवतो मला किती राग आलेला आहे. साध्या आपल्या गाडीच्या आडवी गाडी कुणी मारलेली आपल्याला चालत नाही, केवढा राग प्रचंड येत असतो. का? कुठला बाहेरून आला काय राग? नाही, आतच असतो. संतांच्या घरात अंतःकरणामध्ये आनंद असतो, म्हणूनच त्याचा प्रकटीकरण आनंदामध्ये होतं. ती कधी सगळ्यांना माफ करायला तयार होतात, त्याचं कारण आतमध्येच त्यांच्या शांती आहे आणि त्यामुळे ते दुसऱ्याला माफ करायच्या लायकीचे होतात. आपण माफ करत नाही, त्याचं कारण आहे आतमध्येच आपण अशांत आहोत आणि हीच गोष्ट आपल्याला बाहेर दिसत असते. संत कसं आहे? आनंद समृद्धी कुंभ चुबुकळून भरले, बाहेर आणि आत दोन्ही ठिकाणी त्यांना आनंदाचा अनुभव येतो. म्हणून बुद्धी जेव्हा परमात्म्याशी समरस होते त्यावेळी सर्वत्र आनंदाचा अनुभव येतो. फक्त आपलं मन आणि बुद्धी ही भगवंताशी एकरूप झाली पाहिजे. भगवंत आनंद रूप आहे, म्हणून आपण पण आनंद रूप होऊ साधू पुरुषांच्या सारखं. साधू पुरुषांचं लक्षण आनंद का आहे? तर परमात्म्याचं लक्षण आनंद रूप आहे, म्हणून सद चिद आनंद रूप तो आहे. जसं त्याच्याकडं सुख आहे तसं संतांच्याकडे पण भरलेलं सुख आहे. म्हणून तेच म्हणतात की सगळं जे आहे ते माझ्याकडे आहे असं त्यांना वाटत असते. अवघेची त्रैलोके आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवे. नाथ महाराजांचा अभंग आहे, आपण ऐकलं असेल. अवघेची त्रैलोके आनंदाचे आता, सगळं त्रैलोक्यचा आनंदमय झालेला आहे. आता हे कोणाला दृष्टीस पडतं सांगा बघू? ज्यांनी आनंदाचा चष्मा परिधान केलेला आहे त्याला. आम्ही दुःखाचाच चष्मा घालून फिरतो, दोष पाहण्यासाठीच बाहेर पडतो. आता दोष पाहण्यासाठी बाहेर पडणाऱ्याला दोषच दिसते ना, राक्षस पाहायला बाहेर पडणाऱ्याला राक्षस दिसतो. राक्षसाचं भय लागण्याला स्वप्नात राक्षस येतात की नाही? त्याचं कारण काय आहे? ज्याचं आपण चिंतन करत असतो त्या त्या गोष्टी आपल्या समोर येत असतात. आपल्याला वाटते असं झालं तर तसंच होत असते. आता हे जरा असं झालं तर तसं झालं तर आपण ज्या कल्पना करत असतो ना, या कल्पनेच्या पाठीमागं जे आपली भीती, आपली लाचाळल्यापणा, आपला आसक्तीच दडलेली असते. संत या सगळ्यातून बाहेर पडून भगवंताशी एकरूप झालेले असतात, त्यामुळे ते आनंदाशी एकरूप झालेले असतात. त्यांना आनंद मिळवावा लागत नाही, कारण आनंद ही मिळवण्याची गोष्ट नाही, सुख मिळवण्याची गोष्ट आहे. आनंद आपला स्थायी भाव आहे, तो फक्त त्यांना शोधला त्याने. आपल्याला तो कळत नाही, आपल्याजवळ असून सुद्धा आपल्याला कळत नाही. तो जेव्हा कळेल तेव्हा आपणही तुकोबांसारखे किंवा सर्व संतांसारखे आनंद रूप होऊ, आनंदाचा अनुभव घेऊ. माऊली म्हणतात, जे परिणामा निघाले कोंब, जे धैर्य मंडपाचे स्तंभ, जे आनंद समृद्धी कुंभ चुबुकळूनी भरले, जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्याते परते सरमनती, जयाची या लिले माझे नीती जियाली दिसे. काय वर्णन त्या महात्म्याचं करताना माऊली करतात. श्लोकामध्ये नाही बरं काय, भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये ह्या गोष्टी शब्द वापरलेले नाहीत. हे शब्द माऊलींचे, खास करून माऊलींचे आहेत. ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ भगवद्गीतेपेक्षा वेगळा आहे. भगवद्गीता हे फक्त माध्यम म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी वापरलेला आहे, पण तो ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ आहे. याची आपल्याला प्रचिती अशा काही ओव्यांतून येत असते. जे जया भक्तीची येतुली प्राप्ती, म्हणजे भक्ती सुखाचा एवढा त्यांना लाभ झालेला असतो, जे कैवल्या ते परते सर म्हणते. कैवल्य म्हणजे मोक्ष, कैवल्य म्हणजे मुक्ती. मुक्तीला म्हणतात सर बाजूला हो, आता बाजूला व्हा म्हणतात ते, मुक्तीला म्हणतात बाजूला हो. एवढी भक्ती सुखाची प्राप्ती त्यांना झालेली आहे. जयाची या लिले माझी नीती, काय म्हणतात की ज्याच्या लिलेमध्ये, ज्यांच्या व्यवहारातल्या वागण्यामध्ये सुद्धा सर्व प्रकारची नीती आणि धर्म जिवंत असतो. ते धर्माला जिवंत ठेवतात, ते नीतीला जिवंत ठेवत असतात. आणि म्हणूनच ते कसं आहे, त्यांना का
तर भक्तिसुखाचा लाभ झाल्यामुळं त्याच्या पुढे सगळे लाभ फिके पडत असतात. भक्तिसुखासारखं सुख दुसरं कुठं नाही. ते कधी विटत नाही. मागच्या आपण एक सुरुवातीच्या श्लोकामध्ये बघितलेलं आहे. ते विटत नाही, जात नाही, ते कुठेही निघून जात नाही. पुढील जन्मामध्ये जरी पाहिजे असलं तर त्याचा उपयोग करून घेता येतो. इतकं ते सुख असतं भक्ती सुख जे आहे. विटे ऐशी सुख नोहे भक्ती रस, पुढत पुढत आस सेवावी, असं तुकाराम महाराज म्हणतात. त्याचं कारण ते आहे की न विटणारं असं सुख कोणतं असेल तर ते भक्ती सुखाचा लाभ मोठा आहे. आणि त्याच्यापुढे ते मोक्षाला सुद्धा बाजूला करतात. कैवल्या ते परते, परते म्हणजे बाजूला, सर म्हणती बाजूला हो म्हणतात. जे आणि ज्यांच्या सहज होणाऱ्या व्यापारात सुद्धा, सहज होणाऱ्या व्यवहारिक कामात सुद्धा नीती असते. सहज, सहजपणाने ते खरे बोलतात. वाक्य बघा, लक्षात ठेवा, ते सहजपणाने खरे बोलतात. आम्ही कसं करतोय, मी वारकरी आहे, ज्ञानेश्वरी मी बोलतो, ज्ञानेश्वरी सांगतो, प्रवचन करतो, खरं बोलायला पाहिजे. नाहीतर लोक मला म्हणतील प्रवचनकार आहे आणि खोटं बोलतोय. म्हणून मला तयारी करून खरं बोलावं लागतंय. आता ही चांगलीच बाब आहे म्हणा, खरं बोलायला किमान तयारी करून का असं खरा बोलतो. काही माणसं सहजपणाने खोटं बोलणारे आहेत, तसं सहजपणाने खरे बोलणारे संत असतात. काय गंमत आहे त्याच्यात. सहज म्हणजे काय, विचार करत नाही, विचार न करता ते बोलतात. आणि आम्हाला विचार करून बोलावं लागतं. विचार न करताना सत्य बोलतात ते संत असतात. आणि विचार करून जे सत्य बोलतात ते साधक असतात. आणि विचार करून सुद्धा काही माणसं खोटं बोलतात. अगदी खालची पातळी आहे. हे विषय ही पामर जी आहे ती पातळी आहे. तर त्या पातळीमध्ये आपण जायचं नाही हे सांगण्यासाठी माऊली सांगतात की त्यांचं जगणं जे आहे त्या जगण्याला सहजता प्राप्त झालेली आहे. सहज असतं. बोलायचं झालं ना तर ते बोलतात, सहज बोलतात, पण त्यामध्ये उपदेश असतो. तुकाराम महाराज त्यांचा अनुभव वर्णन करताना म्हणतात, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. कशा असतात बघा त्या. काय सांगू त्या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय सांगू, किती उपकार सांगायचे त्यांचं. मी सगळं सांगण्यासारखं आहे म्हणून म्हणतात ते की मला सारखं जागवतात. म्हणजे जागवतात ह्या शब्दाचा अर्थ आहे त्यांच्या जगण्यामध्ये नीतिमत्ता असते. आणि भक्ती सुखापुढं कुठल्याही सुखाला ते तुच्छ लेखतात. मोक्षाला तुच्छ लेखतात. विशेष गोष्ट आहे कधी सांगा, मोक्ष म्हणजे सर्वस्व, पण त्या सर्वस्व सगळं आनंद त्या मोक्षामध्ये सामावलेला आहे. ते मोक्ष सुद्धा नको म्हणतात. नाचायला मिळणार नाही, नाम घ्यायला मिळणार नाही, भजन करायला मिळणार नाही, आणि तो आनंद माझा जाईल, मला नकोच मोक्ष म्हणतात ते. मोक्षामध्ये कसं आहे, गप शांत पडून राहणे, त्यामध्ये काहीच अर्थ नाही. पण जी ज्ञानरूपता भक्तीनंतर येणारी जी असते ती फार महत्वाची आहे. म्हणून भक्त हे भक्ती सुखापेक्षा मोक्ष सुखाला तुच्छ मानतात. भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हानी लाता. तुकाराम महाराज काय म्हणतात, 553 नंबरच्या अभंगामधला तुकडा आहे ज्ञान तुकोबांच्या गाथेमधला. भय नाही जन्म घेता, येतो आम्ही जन्माला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. जर असंच असेल ना, तू आम्हाला संतांचा सहवासा देऊन आमच्या भक्तीला प्रेरणा देत असेल, तुझ्या प्रेमामध्ये आम्ही नाचतो, दंग होतो. त्यामुळं हे दंग होणं आणि नाचणं शरीरच पाहिजे ना त्यासाठी. म्हणून आम्ही सुखे आम्हाला घालावे, गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, आम्हाला जन्माला घाला. भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हानी लाता. मोक्ष सुखाला जाता का म्हणायच्या, तर मोक्ष जन्म परत देत नाही ना. काय सुंदर विचार असतात बघा. संत म्हणतात मोक्षामुळे परत जन्म नाही. मग परत जन्म नाही तर मला हा नामाचा आनंद, भजनाचा आनंद, त्याच्या प्रेमामध्ये दंग होण्याचा आनंद आहे, तो मिळणार नाही. त्यासाठी मला शरीर द्या, आम्हाला मोक्ष नको. भक्ती सुखापेक्षा मोक्ष आम्हाला काही उपयोगाचा नाही. काय ब्रह्मज्ञान करू कोरडे रीते मायेचे मापाडे. काय वर्णन तुकोबांचं आहे बघा. 608 नंबरचा अभंग आहे. तुम्ही बघत असाल म्हणून थोडंसं नंबर सांगतोय मी. कोण बघत असाल तर बघा. ज्यांच्याकडे गाथा आहे ना तुकारामांची गाथा, त्याचे नंबर जरा खालीवर जाण्याची शक्यता आहे बरं काय. प्रत्येकाची गाथेची आवृत्ती जी असते ती वेगवेगळ्या प्रकारे काही जणांनी काढलेली, पण मागे पुढे कुठं तर तो अभंग असतोच. त्यामध्ये म्हणतात काय बघा, काय ब्रह्मज्ञान करू कोरडे. कोरडं असते कधी बघा. माया अशी आहे तशी आहे, ब्रह्म असा आहे तसा आहे. पण देवाचं वर्णन करायला गेलं की आपल्या त्वचेला, आपल्या वाचेला ओलावा येतो, ओली वाची असते. पण ज्ञानाचं बोलायला लागलं की बोलणं कोरडं असते सगळं.
ते म्हणतात जग मिथ्या आहे. आता मिथ्या आहे म्हणजे सगळं कोरडं आहे, पण जग ब्रह्मरूप आहे, विठ्ठलमय आहे, विठ्ठल रूप आहे असं म्हणायला लागलं की केवढी आपली वाचा अशी कोमल होते आणि त्या वाचेला असा द्रव पदार्थ पाजारतो, ओले होते. म्हणून म्हणतात इथं काय ब्रह्मज्ञान करू कोरडे, रीते मायेचे मापाडे. नुसतं माया सगळी काम करत असते, दुसरं काय नाही. म्हणून आम्हाला मोक्षपदाची इच्छा नाही, भक्ती सुखापडे ते म्हणतात ते तुच्छ केले. कैवल्या ते पर सरोती म्हणते. काय म्हणतात? कैवल्या ते परते सर म्हणते. बाजूला हो, नको आम्हाला मुक्ती, नको आपल्याला काय, तर आम्हाला पाहिजे तर मला भक्ती सुखाचा अनुभव मिळालेला आहे. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला मोक्षपद तुच्छ करून टाकलेले आहेत. म्हणून संतांना मोक्ष नको आहे. आणि द्वैतात समाधान असतं. द्वैत म्हणजे कोणतं? मी इकडे भक्त आहे, तो तिकडे देव आहे, मी त्याची पूजा करतो, मी त्याचं भजन करतो, मी त्याचं नाम घेतो, ह्यामध्ये आनंद वाटतोय संतांना. म्हणून ते म्हणतात मुक्तीमध्ये एकरूपता असते ना. एकदा एकरूपता झाली तर उपयोग काय होतो? म्हणजे अद्वैतीतून नाही समाधान. तुकाराम महाराजांचं वर्णन करतात आम्हाला अद्वैतात विठ्ठला समाधान नाही, द्वैतातच समाधान आहे. म्हणून म्हणतात काय, संतांना अजिबात काय म्हणू नको, हे अद्वैत नकोसं वाटतं. भक्ती सुखापेक्षा त्यांना आम्ह्या आत्मसुख ज्याला आपण म्हणतो किंवा मोक्ष सुख आहे त्याला एक परते सर म्हणते बाजूला करतात. उदाहरण आहे बघा, ताटामध्ये घास असतो, अजून आपण जेवायचं असतो, ताटातला घास तो बाजूला असतो, त्याचाने आपला अजून संबंध आलेला नसतो, ताट तरी पुढं वाढलेलं असतं. द्वैत आहे का त्यामध्ये? बघा, तिकडं ताट आहे, तिकडं माझं तोंड आहे, म्हणजे माझे हात अजून आहेत, ती घास पण घेतलेलं नाही हातामध्ये, इतकं बाजूला आहे, द्वैत आहे. आता ह्यामुळं काय पुष्टी झाली सांगा? काय समाधान मिळलं जेवणाचं? ताटातलं जेवण अजून काही संबंध आला नाही तर त्यामुळं आपल्याला समाधान मिळत नाही, तृप्ती मिळत नाही. आता पोटात गेला समजा, ते घास 4-10 घास आहेत, मी घातले, माझी भूक शांत झाली, आता ते पोटात गेले. आता पोटात गेल्यावर तरी त्याचं समाधान कुठं आहे सांगा? आता कोणतं समाधान? खाल्लेल्याची जी समाधानाची गोष्ट आहे, ती पुष्टी जी आहे ती अभिरुचीने स्वादच नाही ना. पोटाला कुठं स्वाद आहे त्याचा सांगा? अजिबात स्वाद नसतो. तसं अद्वैतामध्ये अभिरुची नसते. अद्वैतामध्ये समाधान हे जे म्हणतं संतांना वाटत नाही. त्याचं कारण ते आहे, अद्वैता जरा हे वाक्य खोडायचा प्रयत्नही होईल ना कदाचित. अद्वैतामध्ये अभिरुची नसते, समाधान नसतं, चुकीचं आहे वास्तविक. पण भक्तीच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर अद्वैतामध्ये कोरडेपणा असतो. काल मगाशी म्हणतं ना की काय ब्रह्मज्ञान करू कोरडे, तुकाराम महाराज म्हणतात. तसं ज्ञानाची अवस्था भक्ती सुखापेक्षा वेगळी आहे. पण अभिरुची ही आणि आस्वाद जे आहेत ते नसतात. अद्वैतात अभिरुची नसते. पण समजा आपण 2 उदाहरणं घेतली. एकदा ताटात आहे घास, अजून तो गेलेला नाही पोटात, त्यावेळी द्वैत आहे. आता ते पोटात गेलं, अद्वैत झालं. 2 राहिली काय? एकच झालं. एकच झालं की नाही? कारण पोटात गेलं म्हणजे जेवण संपलं ना. आता पुष्टी झाली, पण पुष्टी वाटलीच नाही ना, स्वादाचा आनंदच घेता आला नाही. परंतु एखादा घास तोंडातच आहे, हळूहळू आपण चावतो, विरघळत असतो, त्याचा स्वाद घेत असतो, चालू असतं, तो अजून गिळलेला नाही, तो तसाच चालू आहे, अजून विराम नसतो. ही भक्तीची स्थिती आहे. लक्षात आलं गे बघा, 3 मुद्दे आपण लक्षात घेतलेत. आपणही चिंतन याच्यावरती करावं. द्वैत, अद्वैत आणि अद्वैताच्या पलीकडे जाऊन भक्तीचं सुख जे आहे ते असं असतं. तोंडातला घास आनंद देत असतो, चगळत तसं नाम चघळावं. चॉकलेटचं चघळतात ना, तसं नाम चघळलं पाहिजे. आपण गडबडीनं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय राम जय राम 108 झाले ना, आता दुसरी माळ, अशा 10 माळा काय 20 माळा रोजच्या झाले ना, संपला. ह्याला काय म्हणायचं? चावून न खाता गिळणं. काय होईल मग? अपचन होईल का नाही? तसं अपचन होईल. त्याच्यापेक्षा काय करावं? श्रीराम जय जय राम चगळत राहावं. हे चगळणं जे आहे ना, हे भक्तीचं सुख आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून इथं जेवणाचं उदाहरण त्यासाठी घेतलं. चर्वण करत तोंडातल्या घासामध्ये आनंद घेणं ही भक्तीची पायरी आहे. आतमध्ये गिळून टाकणं, पोट भरणं हे अद्वैत आहे. ते ताटामध्ये असणं ते द्वैत आहे. त्या सगळ्या भागातून आपण गेलो की भक्तीची स्थिती कशी आहे ती तुकाराम महाराज वर्णन करतात. तुका म्हणे मोक्ष राहे ऐलीकडे, येरते बापुड काय ते. अरे हा मोक्ष त्याच्या अगोदर राहतो, त्याच्या पलीकडचं सुख आम्ही घेतो.
मोक्षात जे सुख नाही ते भक्तीतलं सुख आम्ही घेतो. म्हणून म्हणतात ते भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्य ते परते सरमंती. म्हणून म्हणतात जीवनमुक्ती ही पूर्ण स्थिती आहे आपली, आणि सुखाचा शेवट होतो. त्यामध्ये सगळ्या प्रकारचं आत्यंतिक सुखाची प्राप्ती होते, आत्यंतिक दुःखाची निर्वृत्ती होते. असं ते सुख आहे कुठलं? मोक्षातलं. पण इथं तुकाराम महाराज म्हणतात भक्तीचं सुख हे सतत चालू असतं, निरंतर चालू असतं. म्हणून कासेयाशी व्हावे आम्ही जीवनमुक्त, सांडून अथित प्रेम सुख. हे प्रेमाचं सुख सोडून आम्ही जीवनमुक्त कशाला व्हावं असा विचार सांगतात. म्हणून भक्ताला संतांचा संग जो आहे तो प्रेम सुख देतो, दुसरं काही नको म्हणतात तुकारामांनी. हेची दान देगा देवा तुझा विसर न. त्यामध्ये म्हणतात बघा, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. कारण संतांच्या सहवासामध्ये मला भक्तीचं सुख मिळतं. न लगे मुक्ती, मुक्तीबरोबर धन संपदा. नाहीतर आम्ही म्हणू मुक्ती नको फक्त धन दे, नाही, आम्हाला धनही नको मुक्ती नको. म्हणजे खालची पायरी नको वरची पायरी नको, मधल्या पायरीवर आम्हाला तुझ्याबरोबर राहायला आम्हाला आवडतं, संतांच्या बरोबर राहायला आम्हाला आवडतं, असा त्याचा अर्थ आहे. न लगे मुक्तीचा म्हणजे आत्मस्थिती राहून भगवंताशी एकरूप होण्यापेक्षा भक्त होऊन भक्ती सुख अनुभवत असतो. म्हणून नको मला ती माझी ती आत्मस्थितीची आहे ब्रह्मस्थिती, ती ब्रह्मस्थिती आम्हाला नको आहे. हे तुकाराम महाराज सतत म्हणत असतात. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. असू दे आम्हाला द्वेष, तू भक्त मी देव असा असू दे, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. आणि त्यामुळंच त्यांची जी सहजता आहे ती जगण्याची, लिले माझी नीती शब्द वापरतात. जयाची या लिले माझी नीती जियाली दिसे, जिवंत असते त्यांच्या सहज वागण्यामध्ये नीती जगत असते. म्हणून मग आपण विचार केला, सहज बोलणे हितोपदेश. सहज बोलता बोलता कधी उपदेश करून जातात ते सांगता येईल. डॉक्टर काकांच्या सहवासात बसल्यानंतर आम्हाला अनुभव येतो बघा, आमच्या सद्गुरूंच्या सहवासामध्ये ते सहज काहीतरी बोलत असतात. सहज बोलतात आणि एवढं मोठं तत्वज्ञान सांगतात, ते 4-5 पुस्तकं वाचायला पाहिजे होती आणि मग कदाचित कळलं असतं तर ते चढ दिशी एखाद्या वाक्यामध्ये सांगत असतात. आता ज्याला कळतं त्याला कळतं, नाही कळतं आता असेल तसंच म्हणायचं. तर त्यांच्या सहज वागण्यातून बोलण्यातून नीती पाझरत असते. तुका म्हणे मुक्ती परिणली नेवरी, तुकाराम महाराज वर्णन करताना आता दिवस चारी खेळी मिळत असतात त्यामुळे त्या वागण्यात सहज असते, ते खेळी मिळत राहत असतात. अशा त्या अगदी निर्हेतू क्रीडा चालू असतात आणि त्यामुळं त्यांना ते जियाली नीती लिहिले माझी जियाली नीती, जिवंत अशी नीतिमत्ता आणि धर्म त्यांच्या वागण्यातून दिसत असतो. म्हणून संतांच्या जीवनाच्याकडे पाहून नीतिशास्त्र लिहिलं जातं. हे सगळे ग्रंथ धर्मग्रंथ जे लिहिलेत ना, हे साधू संतांचं आचरण पाहून धर्मग्रंथ लिहिलेले आहेत. ते कसे जगले, कसे वागले, काय खात होते, करत काय होते, ते बघून हे लिहिणाऱ्यांनी लिहिलेलं आहे. याचा अर्थ कसा आहे, त्यांचं जीवन हे धर्मशास्त्राचा ग्रंथ आहे, नीतिशास्त्रांचा ग्रंथ आहे. त्यांचं चरित्र हेच नीतिशास्त्राचा ग्रंथ आहे. मी विचार केला की त्यांच्यासाठी कुठला विधिनिषेध राहत नाही. मग कसलं ती म्हणतात ते तसे जे म्हणतात ना, तयाचे पिसाट शब्द सुके म्हणून जाता वेद. त्यांच्या तोंडातून शिपडलेली शिवी वेद बनतात, वेद आणि नीती बनते. ती शिवीच करी वाटायला लागते. इतकं त्यांच्या बोलण्याची ताकद असते, हिंमत असते. एकदा ते भरताचं रामायणाचा एक प्रसंग आहे ना, ही भरत प्रभू रामचंद्रांच्या पासून बाजूला राहिला, त्याला फार दुःख झालं. आणि त्यावेळी तो प्रभू रामचंद्रांना भेटायला चित्रकूट पर्वतावरती गेला. त्यावेळी त्यांना बोलवायसाठी गेला होता, पण प्रभू रामचंद्र नाही म्हटले. ते आपल्या वचनाला पक्के होते, त्यामुळे ते काही बोलले नाही. मग ते म्हणजे तुमच्या पादुका तरी मी घेऊन जातो. आता बघा की त्या मनात आलं त्याच्या की त्या पादुकांचा राज्याभिषेक करावा आणि त्या राज्याभिषेक सिंहासनावर ठेवून आपण राज्य करावं. किती बघा किती फार श्रेष्ठ दर्जाचा विचार यामध्ये आहे. ज्याला आपण सगुण भक्ती म्हणतो आणि कमी लेखतो ना, ही केवढी उच्च दर्जाची भरताची सगुण भक्तीच आहे. तर त्याच्या मनात काय आलं माहिती आहे, तर तो त्याचं सिंहासनावरती त्याला बसवावं त्या पादुकांना आणि त्याचाच राज्याभिषेक करावा. मग म्हटले वशिष्ठांना विचारावं. ते गुरु होते ना, त्यांचे कुलगुरू होते. त्या कुलगुरूंना वशिष्ठांना विचारलं की काय करू मी सांगा. आता ती पादुका मी घेऊन आलोय, त्याला राज्याभिषेक करायचा आहे, हे शास्त्रात बसते की नाही. त्यावेळी गुरु वशिष्ठ बोलले, बघा तुझं जीवन इतकं निर्मळ आहे, निरंकारी आहे की तुला शास्त्र ग्रंथ पाहण्याची गरज नाही. कशाला शास्त्र ग्रंथ, तू वागशील ते शास्त्र, तू बोलशील ती नीती. म्हणजे त्यांच्या बोलण्यातून त्याच्या चालण्यातून नीती बाहेर पडत असते.
म्हणजे ज्यांच्या अंतरामध्ये भगवंत असतो त्याला वेगळं असे विधी आणि निषेध पाळावे लागत नाहीत. ते करतात तेच नीती असते, ते करतात ते धर्म असतो. समर्थांची उभे ना, जया अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जो बोलतो ते ब्रह्मनिरूपण. ज्याच्या चित्तामध्ये सतत भगवंत असतो ते बोलतात ते ब्रह्मनिरूपणच होतं. म्हणून हे जे शब्द जे वर्णन केले की जियाली दिशी जया भक्तीची तुली प्राप्ती, जे कैवल्या ते परते सर्वनती, जयाची आलेले माझी नीती जियाली दिसे. फार चिंतनशील असे साधू पुरुषांची लक्षणं माऊली सांगायला लागलेली आहेत. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल.